आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोंथा चक्रीवादळ. आंध्रच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड. मयत तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत असणार पोलिसांची कोठडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर. मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. माओवादी संघटनेला मोठा हादरा. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये होता कार्यरत. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता. शिवसेना भाजप नेत्यांमध्ये परस्परांना टोमण्यांचे वार. कुणाला चपटी तर कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी. प्रकाश सोळंकेंची निवडणूक जिंकण्याची भलतीच त्रिसूत्री. लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेमध्ये. ठाण्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार. मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. सोन्याच्या दरामध्ये 14,000ची घसरण. चांदीच्या दरातही 33,000ची घसरण झाल्याची माहिती. सोन्याच्या दरामध्ये 24 तासांमध्ये 5,000ची घसरण. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर्स आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र. श्रीराम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण. माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या. शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपमध्ये पक्षप्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश संपन्न. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये होता सक्रिय. रणजित सिंह निंबाळकर चौकशीच्या कक्षेमध्ये आले पाहिजेत. पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. आरोप करणं सोपं आहे पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक. निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंचा नागपुरात महाएल्गार. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी रस्त्यावर. पूरग्रस्तांना मदतीसाठी निधीचं वाटप मंजूर. या आठवड्याभरामध्ये 12,500 कोटींची मदत पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये केली जाईल. महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला निर्णय. उद्धव ठाकरे हे भस्म झालेला अॅनाकोंडा. शिंदेकडून ठाकरेंवर टीका. शहांना मात्र पाठिंबा. गुंड निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला. भारताची थेट इंग्लंडला विनंती. ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी.